मंदिर परिसरातील भूसंपादनाचा दुसरा दिवस. चर्चेनंतर 17 दुकानदारांनी जागा रिकामी करण्यास दिली संमती. महिलांचा आक्रोश. शेगाव शहरातील आज दिनांक 14 जुलैला मंदिर परिसरातील भूसंपादन मोहिमेच्या दुसऱ्या दिवशीही नगर परिषद प्रशासन मोठ्या पोलीस बंदोबस्तासह सकाळपासून घटनास्थळी दाखल झाले. यापूर्वीच्या दिवशी 17 खाजगी मालकीची दुकाने व घरे संपादित करण्यात प्रशासनाला यश आले नव्हते. त्यामुळे आज पुन्हा कारवाईसाठी तयारी करण्यात आली होती. दरम्यान संबंधित 17 दुकानदार मुख्याधिकाऱ्यांसोबत चर्चेसाठी शेगाव नगर परिषद कार्यालयात गेले होते. चर्चेदरम्यान दुकानदारांनी नवीन नगर परिषद संकुलात त्यांच्या नावावर मालकी हक्काने दुकाने देण्याची मागणी केली. ही मागणी मान्य झाल्यास आम्ही स्वइच्छेने जागा रिकामी करू, अशी भूमिका त्यांनी मांडली. दुपारी सुमारे 12:30 वाजेपर्यंत ना मुख्याधिकारी घटनास्थळी पोहोचले होते ना दुकानदार. त्यामुळे चर्चेचा निकाल काय लागणार याबाबत परिसरात उत्सुकता निर्माण झाली होती. या संपूर्ण कारवाईसाठी सलग 2 दिवस सुमारे 15 अधिकारी आणि 150 पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होते. दुपारनंतर चर्चेला सकारात्मक दिशा मिळाल्यानंतर बहुतांश दुकानदारांनी नगर परिषदेकडून मालकी हक्काने दुकाने मिळण्याच्या अटीवर जागा रिकामी करण्यास संमती दर्शवली. काहींनी मनाविरुद्ध तर काहींनी पूर्ण सहमतीने निर्णय स्वीकारला. यानंतर नगर परिषद प्रशासनाचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. जे दुकानदार स्वखुशीने आपली दुकाने रिकामे करत होते त्यांना नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी सामान बाहेर काढण्यासाठी मदत केली. सामान्यतः नगर परिषद आपली मालमत्ता मालकी हक्काने देत नाही. मात्र या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अपवादात्मक परिस्थितीत मालकी हक्काने दुकाने देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दुकानदार शांतपणे आपली संसारोपयोगी साहित्य बाहेर काढत असताना त्या ठिकाणी 4 पिढ्या घालवलेल्या कुटुंबातील महिलांचा आक्रोश उपस्थितांचे मन हेलावून टाकणारा होता. अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले आणि परिसरात भावनिक वातावरण निर्माण झाले. युवा क्रांती न्यूजसाठी डी ललित, शेगाव.